नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2024 रोजी जो सीटेट पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील मराठी भाषा प्रथम या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। तर सर्वप्रथम हे आपल्याला माहीत पाहिजे की ज्यावेळेस आपण सीटेटच्या पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो लँग्वेजचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला लँग्वेज 30 गुणांसाठी विचारलेली असते। त्यापैकी 15 प्रश्न हे आपल्याला कविते आणि उतारावर विचारतात, त्याच्यामध्येच आपल्याला 2-2 3-3 मार्क्सचं ग्रामर विचारलेलं असतं आणि राहिलेले 15 प्रश्न जे आहेत हे अध्यापन पद्धती म्हणजे मेथोडॉलॉजीवर आधारित विचारलेले असतात। तर आपण जो 14 डिसेंबरला पेपर झाला होता 2024 मध्ये सीटेट पेपर क्रमांक 1, त्यामधील ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा प्रथम निवडलेली होती त्यांचे प्रश्न पाहूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण द्वितीय मराठीचे पण स्वतंत्र 30 प्रश्न आहेत, त्याचा देखील आपण व्हिडिओ पाहूयात। तर सुरुवातीलाच आपल्याला एक उतारा दिलेला आहे बघा, प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 99 यासाठी हा उतारा आहे। तुमच्याकडे ऑलरेडी ऑफलाईन म्हणजे वेबसाईटवर ऑलरेडी ऑफलाईन PDF उपलब्ध आहेत याची। आपण फक्त समजून घेऊया की नेमका कसा सोडवायचा हा उतारा, ठीक आहे। तर आपल्याला माहिती आहे की उतारा असो किंवा कविता असो, अगोदर आपण जर प्रश्न वाचून घेतले तर नंतर आपल्याला उतारा वाचून ते पटकन लक्षात येतं प्रश्नाची हेडिंग। तर प्रश्न आहे बघा, पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित काय आहे? न्यूनत्वबोधक अव्यय, क्रियापद, कर्म आणि कर्ता। पण अधोरेखन आहे दिवसागणिकला, ते बघा इथं कर्ता तर नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूनत्वबोधक। पण अंडरलाईन पाहिजे होतं इथं, कदाचित त्यांच्याकडून दिवसागणिकला अंडरलाईन झाली आहे, कारण आपण जर याचा पण विचार केला दिवसागणिकचा तर हे क्रियापद नाही, कर्म पण नाही, कर्ता म्हणलं तर बाळाकडे जातो आपण, बरोबर आहे। म्हणजे मग न्यूनत्वबोधक अव्यय आन्सर कीनुसार बरोबर आहे न्यूनत्वबोधक अव्यय, पण हे पण अपेक्षित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो। तर आपल्याला लक्षात येतं की स्वतः येतो का बाळ? नाही येत, कोणीतरी त्याला खेचतोय, म्हणजे क्रिया कोणीतरी दुसऱ्याने केली आहे, म्हणजेच स्पॉन्सर्ड बाय आपण म्हणतो ना, म्हणजे स्पॉन्सर्ड आलं कीच ते काय होणार आहे, प्रायोजक क्रियापद होणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर विरुद्ध अर्थ देणारी शब्दजोडी आहे, कोणती ओळखायची आहे? सत्य असत्य हीच असणार आहे, कारण भाव भावना हे काही विरुद्ध नाही, सुंदर निर्मळ हे विरुद्ध नाही, व्यवहार व्यापार हे विरुद्ध नाही, सत्य असत्य मात्र विरुद्ध आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं? तर आता आपल्याला उतार्यामध्ये जावं लागेल, बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं, म्हणजे हा संदर्भ जर तुम्ही प्रश्नाचा घेतला तर ते बाळ जन्माला आल्याबरोबर म्हणजे आपल्याला लगेच उत्तर त्याचं मिळून जाणार आहे, ठीक आहे। आपला प्रश्न क्रमांक काय होता? 94 होता। तर मग आपण जर पाहिलं तर बघा उतार्यामध्ये जाऊया। आता तुमच्याकडे ऑलरेडी हे प्रश्नपत्रिका असल्यामुळे ते तुम्हाला सोपं जाईल, ठीक आहे। तर बघा, बीजांमधून नुकत्याच अंकुरलेल्या 2 कोवळ्या पोपटी पानासारखं म्हणजे बाळ कसं दिसते बघा ना। माणसाचं छोटंसं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं रूप किती निरागस असतं, बीजांमधून नुकत्याच अंकुरलेल्या 2 कोवळ्या पोपटी पानासारखं। आता तुम्ही जर प्रश्नांकडे गेलात तर पर्याय तसेच दिलेत बघा आपल्याला, काय म्हणले? सत्य असत्याची जाण असलेलं, स्पर्शाची जाण असलेलं, कोवळ्या पोपटी पानासारखं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे तिथं। त्यानंतर सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे? सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे? तर विशेषण आहे, हे ना अव्यय ना कर्म आहे ना कर्ता आहे, विशेषण आहे। कारण रूप या नामाबद्दल
विशेष माहिती दिली ना निर्मळ या शब्दानं, म्हणून काय आहे ते विशेषण आहे, म्हणजे पर्याय 3. नेक्स्ट आहे बघा, झाड नको असेल तर आदिवासी काय करतात. झाड नको असेल तर आदिवासी काय करतात, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, उतार्यामध्ये जावं लागेल. उतार्यामध्ये जावं लागेल. झाड नको असेल तर आदिवासी काय करतात. मग उतार्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यांनी आपल्याला इथं या पॅराग्राफमध्ये दिलेले आहे बघा, एखादं झाड त्यांना नको असेल तर ते तोडून छाटून नष्ट करत नाहीत. ते सगळे मिळून रोज नको त्या असलेल्या झाडाजवळ जातात आणि त्याला मनसोक्त शिवीगाळ करतात, दूषणे देतात. हळूहळू ते झाड आपोआप सुकून जातं. या आपल्या प्रश्नाकडे नको असेल तर त्यांनी काय काय केलं आहे. झाड नको असेल तर हे बघा, पर्याय काय म्हटले, तो झाडांना खत घालत नाही, हा नाही, फसवा पर्याय आहे. झाडावर अधिक प्रेम करतात, नाही. झाडांना दूषणं देतात, यस, झाडांना काय दूषणं देतात, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर लेखिकेची मैत्रीण झाडाशी पुढीलपैकी काय करीत नाही. हा पण उतार्यामध्ये शोधावा लागेल आपल्याला प्रश्न. लेखिकेची मैत्रीण झाडांशी पुढीलपैकी काय करत नाही. ठीक आहे, उतार्यामध्ये साहजिकच काय करते असं दाखवलेलं असेल, म्हणजे आपल्याला ते लगेच कळेल. बघा, झाडांना बोलता येत नसले तरी भाषा समजते. आर्ट ऑफ लिव्हिंग शिकलेली माझी मैत्रीण तासनतास झाडाशी बोलते. बघा, झाडाशी बोलते, ती त्यांची चौकशी करते, त्यांना थोपाटते, गोंजारते, अनेकदा स्वतःचं मन झाडापाशी मोकळंही करते. ठीक आहे, म्हणजे बघा काय करते, थोपाटते, गोंजारते, चौकशी करते, बोलते. आता ते काय प्रश्नात म्हणलेत, काय करत नाही म्हटलंय, काय करत नाही. बघा, झाडांना थोपाटते का, हो आपण वाचलं ते आता. ठीक आहे, झाडांना ती रागावते का, झाडांना ती नाही, असा तर आपल्याला संदर्भ नाही आला. झाडांशी बोलते का, हो बोलते. झाडाजवळ मन मोकळं करते का, कळते. मग काय करत नाही, झाडांना ती रागवत नाही. म्हणून उत्तर काय घ्यायचं, झाडांना रागवत नाही, असं ती करत नाही, बाकीच्या करते. निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नसलेला शब्द बघा, तर पारदर्शी, ठीक आहे, निष्पाप होतं आहे, निरागस निष्पाप म्हणतो आपण. एखादं म्हणतो ना आपण, किती निरागस निष्पाप आहे हे बाळ. प्रांजळ होऊ शकतो. आकस नाही ना होणार, हा परस्पर विरोधीच वाटू लागला, म्हणजे हाच होणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे पारदर्शी जरी तुम्हाला वाटला नाही, पण करेक्ट उत्तर आपण शोधू शकतो ना 4 पर्यायातून, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे, हा पण उतार्यातच शोधावा लागेल. त्याची आई, व्यावहारिक सत्य, निसर्ग, विश्व. बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य आपण जर उतार्यामध्ये पाहिलं शेवटी तर त्याचं उत्तर आहे बघा, त्याच्या दृष्टीने, म्हणजे कुणाच्या, त्या बाळाच्या. सत्य म्हणजे त्याची माता. इथं फक्त माता दिले, साहजिकच आपल्याला थोडं लँग्वेज बदलून उत्तर काय मिळतं, की एकमेव सत्य बाळाच्या दृष्टीने म्हणजे त्याची आई, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर कवितेवर आधारित प्रश्न आहेत. तर लगेच प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे, तुझ्या घरावर कौलावर असेल बरसत यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. आता घरावर आणि कौलावर असे आपल्याला 2 ठिकाणी अंडरलाईन दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला ओळखायचं आहे. बघा, केवळ प्रयोगी आहे का, नाही, कारण याच्यामध्ये तर काही उद्गारवाचक वगैरे काही दिसत नाही, जसं ते असतात ना अब, ब, आ, नाही. त्याच्यानंतर क्रियाविशेषण आहे का, हे क्रियाविशेषण पण नाही. ठीक आहे, उभयान्वयी अव्यय आहे का, उभयान्वयी आहे का, हे नाही, कारण उभयान्वयी अव्यय काय असतं, 2 शब्द किंवा 2 वाक्याला ते जोडतं. जसं उभयान्वयी अव्यय कोणते येतं, आणि, व, किंवा, म्हणून, म्हणजे इथे तर ते आलेलं नाही, म्हणजे उभयान्वयी अव्यय पण नाही. म्हणजेच हे काय आहे, तर शब्दयोगी अव्यय असणार आहे. कारण शब्दाला जोडून येऊन वाक्यातील इतर शब्दासोबत सहसंबंध दाखवतात. मग बरोबर आहे, हे कौला या शब्दाला जोडले, घर या शब्दाला जोडले, म्हणजे जे काय आहे तर शब्दयोगी अव्यय आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, घेऊन या पाऊस आला यातील पाऊस काय आहे. आपल्याला लगेच इझी झाला हा क्वेश्चन, म्हणजे लगेच कळतं की हे काय आहे, तर नाम आहे. नाही तर करता आहे ना, समूहवाचक नाम आहे, ते ना विशेषण आहे. पाऊस नाम आहे. त्यानंतर बघा, पहिले 2 प्रश्न तर कवितेवर त्यांनी व्याकरणाच्या संदर्भात विचारले.
त्यानंतर परत इथं शब्दाचा अर्थ विचारला आहे, मौन तुझे ओथंबून भरले, यातील ओथंबून म्हणजे डॅश डॅश. तर पूर्ण भरले, मिटल्या डोळ्यांनी भरले, काठोकाठ भरले, अर्धे भरले. तर हे काठोकाठ भरले असं आपल्याला ओथंबून शब्दाचा अर्थ समजतो. जसं आपण म्हणतो ना, नदी ओथंबून वाहू लागली, जनरली हा शब्द वापरतात, म्हणजे ते काठोकाठ भरले असाच त्याचा अर्थ असणार आहे ओथंबूनचा. त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे बघा, कवितेच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे? घेतलेल्या निरोपाचे, मनातील आनंदाचे, उदासीनतेचे, सुकलेल्या फुलाचे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उदासीनतेचे. पूर्ण कविता ज्यावेळेस तुम्ही वाचतात ना, त्यावेळेस तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पूर्ण उदासीनताच आपल्याला दिसते. किंवा स्टार्टिंग बघा, रात्र अशी सुनसान, उदासी घेऊन आला पाऊस आला. म्हणजेच आपल्याला 103 क्रमांकाचा जो प्रश्न आहे ना, लगेच ते कळतं की उदासीनतेचे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर बघा, प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे? तर साहजिकच विरह भावना व्यक्त केलेली आहे. पर्याय क्रमांक 3. पूर्ण कविता ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येते की यामध्ये विरह भावना आहे. नेक्स्ट, आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आला नाही म्हटलंय? काय घेऊन आला नाही. ठीक आहे, तर आपल्याला कविताच आता वाचावं लागेल. ठीक आहे, आपण तिकडे जाऊया. बघा, आपण जर पाहिलं, एकतर तो उदासी घेऊन आलाय, म्हणजे पण तो घेऊन आलाय म्हटलं इथे. हा प्रश्न काय विचारला आहे? आला नाही. त्याच्यानंतर बघा, हाक तुझी भिजलेली ओली घेऊन या पाऊस आला. त्याच्यानंतर म्हटले स्मृती मिटलेल्या हळव्या घेऊन या पाऊस आला. त्याच्यानंतर म्हटलंय मौन तुझे ओथंबून भरलेले घेऊन या पाऊस आला. मग आता आपण जेव्हा पर्यायाकडे जाऊ, तर पर्यायामध्ये आपल्याला ओथंबलेले मन, व्याकुळ डोळे आणि भिजलेली हाक हे तीनही कवितेमध्ये पर्याय येतात. ठीक आहे, काय घेऊन आला नाही? तर आनंदाचे गाणे, कारण पूर्ण विरहाची कविता आहे, त्याच्यामध्ये आनंदाचे गाणेच असं उत्तर असणार आहे. हाच पर्याय त्याच्यामध्ये कवितेमध्ये आलेला नाही. त्यानंतर आपल्याला आता राहिलेले जे प्रश्न आहेत हे पूर्णचे पूर्ण 15 प्रश्न मेथॉडॉलॉजीवर आधारित आहेत. ठीक आहे, तुम्ही D.Ed किंवा B.Edला ज्यावेळेस अध्यापन पद्धतीमध्ये कोणतीही लँग्वेज असू देत, प्रत्येक लँग्वेजची एक विशिष्ट अध्यापन पद्धती होती, त्या संदर्भानं प्रश्न आहेत. तर प्रश्न आहे बघा, मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? पर्याय आहे, सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. नाही, असं काही कंपल्सरी नाही, मातृभाषेचा आणि इंग्रजीचा काही संदर्भ नाही. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात, इथं काही संदर्भ लागत नाही. सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घरची भाषा याने करावी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे, कारण 4 बी काय म्हणतो? सर्व मुले त्याच्या शिक्षणाची सुरुवात प्रादेशाची भाषा. नाही बघा, प्रादेशाची भाषा एक विशिष्ट असू शकते, मात्र मातृभाषा ही तुमची असू शकते, घरची, आणि मग त्याला पर्यायी शब्द घरची वापरला ना, म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर होणार आहे. कारण मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व, मुळात संकल्पना काय आहे? मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व ही संकल्पना जर आपल्याला माहीत असते तर लगेच आपण पर्याय क्रमांक 3 उत्तर निवडलं असतं. कारण याचा मूळ गाभा काय सांगतो की मुलांच्या शिक्षणाची सुरुवात त्याच्या परिचित असलेल्या भाषेत करा, जेणेकरून त्याचा भावनिक आणि वैचारिक पकड बसेल त्या भाषेवर, आणि नंतर त्याच्या मूलभूत संकल्पना एकदा क्लिअर झाल्या की नंतर तो काय करील? दुसऱ्या भाषा शिकेल. मग पर्याय 3 हेच उत्तर मिळतं आपल्याला. नेक्स्ट आहे, संहिता आकलनाच्या
पद्धतीच्या संदर्भातील चुकीचे विधान शोधा. बघा, मेथॉडॉलॉजीच्या आपल्याला ज्या मूळ कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट माहीत असल्या की आपण सहजपणे उत्तरापर्यंत पोहोचतो. संहिता आकलनाच्या म्हणले, चला जाऊ द्या पर्याय वाचूया. चाळणे हे फेरपाहणीसाठी योग्य आहे, तर न्याहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. तर हे बरोबर आहे. चाळणे आणि न्याहाळणे या दोन्हीत जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असते. हे पण बरोबर आहे. चाळणे या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो, तर न्याहाळणे यात विशिष्ट माहिती शोधली जाते. ठीक आहे, तर हे पण बरोबर आहे. आणि चौथं आहे, चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. आता हे इथं रॉंग असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे चाळणे म्हणजे काय, ज्याला स्किमिंग असा शब्द आहे. तर या प्रक्रियेत जी संकल्पना आहे, सारांश आहे, ते समजून घेण्यासाठी म्हणजे आपण वाचन करत असतो. आणि न्याहाळणे म्हणजे काय, यामध्ये एखादा शब्द, तारीख, नाव शोधण्यासाठी तो मजकूर आपण वाचत असतो. म्हणजे थोडक्यात चाळणे म्हणजे काय, तर मोठी ब्रॉड संकल्पना वाचतोय आपण, ती फास्टमध्ये पूर्णची पूर्ण संकल्पना काय जी 10-12 ओळी आहे. आणि न्याहाळणे म्हणजे काय, त्याला स्कॅनिंग शब्द म्हणले. स्कॅनिंग म्हणजे काय, उदाहरणार्थ उतार्यामध्ये ठिकाणाचं नाव आलं, इसवी सन आला, जन्मतारीख आली, गावाचं नाव आलं, तर त्याला म्हणतो आपण स्कॅनिंग. ठीक आहे. मग आता तो म्हणजे 1, 2, 3 बरोबर सांगू लागलात, पण चौथा पर्याय काय म्हणतो, चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने वाचणे. तर हे रॉंग आहे. बाकी 1, 2, 3 बरोबर सांगतात स्किमिंग आणि स्कॅनिंगबद्दल. मग उत्तर चुकीचं शोधायचं आहे ना, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर, जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनाबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकाचा अधिक वापर करतात, तर साहजिकच ते स्वयंशोध घेतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटनाबद्दल बोलू शकतात. अस्तित्वात नसलेल्या वस्तू, अस्तित्वात नसलेल्या घटनाबद्दल बोलू शकतात, तर त्याला म्हणू आपण पर्याय क्रमांक 3, स्थानांतरण, डिस्प्लेसमेंट. आता हे एक भाषेचं वैशिष्ट्य मानलं जातं, डिस्प्लेसमेंट, ज्यामुळे मनुष्य सध्या इथे उपस्थित नसलेल्या, म्हणजे भूतकाळात, भविष्यकाळात, काल्पनिक म्हणजे भविष्यकाळात वस्तू किंवा ठिकाण किंवा घटनाबद्दल संवाद साधू शकतो. त्यामुळे आपण म्हणतो ना की काय झाले किंवा उद्या काय होईल याबद्दल आपण बोलू शकतो. तर या सगळ्या संकल्पनेला नाव आहे स्थानांतरण, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर, आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही. आकलनासह वाचन, तर बघा, आशय आणि घटनांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन हे त्याच्यामध्ये येईल ना, आकलनामध्ये येईल मूल्यमापन. ठीक आहे, आकलन झालं तर आपण करू शकतो ते. आत्तापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक गोषवारा करणे, गोषवारा करता येईल, आकलनाच्या संदर्भानं आहे ते. स्वतंत्र अक्षरावर भर, याचा काही संदर्भ लागत नाही 3चा. 4, आशयाचं पूर्वानुमान करणे, याचा संदर्भ लागतो, आकलनाशी रिलेटेड आहे. म्हणजे काय गृहीत धरले जात नाही आकलनासह वाचनामध्ये, तर स्वतंत्र अक्षरावर भर देणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही. पर्याय वाचू म्हणजे आपल्याला कळेल. थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. ठीक आहे.
प्रश्न काय विचारला आहे की व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही. तर हेच असणार आहे, थेट दुसऱ्या भाषात बोलणे आणि नंतर दोन्ही भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे हे श्रवण भाषण पद्धतीचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल. कारण बघा, भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकावर भर देणे हे बरोबर ठरतं. व्याकरण अनुवादच्या संदर्भानं प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे शक्य आहे. द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे हे पण त्यामध्ये येईल. म्हणजे 2, 3 आणि 4 येतं, मात्र पर्याय 1 त्यामध्ये येतं नाही, म्हणून पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते. हे डॅश डॅश याचे उदाहरण आहे. तर हे उदाहरण आहे अधिज्ञानात्मकता. अधिज्ञानात्मकता, ठीक आहे. कारण अधिभाषिकता म्हणजे काय, भाषेबद्दल विचार, जसं व्याकरण शब्द त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर आधिसंकेत विज्ञान म्हणजे काय, चिन्ह आणि त्याच्या अर्थाबद्दल सांगतं ते, जे आधिसंकेत विज्ञान आहे ते, ठीक आहे. आणि काल्पनिक पदबंध, तर इथं त्याचा संदर्भ येत नाही. हे अधिज्ञानात्मकता हेच उत्तर आहे. याला विचार करण्याबद्दल विचार करणे असं म्हणतात. अधिज्ञानात्मकता म्हणजे विचार करण्याबद्दल विचार करणे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया, पुढीलपैकी कोणती बाब क्राशेनचे सिद्धांत आणि वॅगोत्स्कीच्या झडपीडीमध्ये समान आहे. क्राशेनचा सिद्धांत आणि वायगोत्स्कीचा सिद्धांताच्या झडपीडी समान आहे. खालील पर्यायापैकी कोणती बाब. आता आपल्याला माहीत पाहिजे झडपीडी म्हणजे काय. झडपीडी म्हणजे समीपस्थ विकास क्षेत्र, ज्याला झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हटलेत ह्या दोन्ही सिद्धांताच्या संदर्भानं, ठीक आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, तो सिद्धांत आहे आदान सिद्धांत, इनपुट हायपोथेसिस. आता आपल्याला झडपीडी माहिती आहे किंवा आपण वायगोत्स्की शिकलेलो आहेत ना, त्याच्यामधला मेन म्हणजे क्रेशनचा आणि वायगोत्स्कीचा जो सिद्धांत आहे त्याच्यामधला मेन काय आहे, झडपीडी काय सांगते किंवा समीपस्थ विकास क्षेत्र काय सांगतं की विद्यार्थ्याला त्याच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा थोडं अधिक अवघड पण शक्य असलेलं आव्हान द्यायचं, ठीक आहे. त्यालाच काय म्हटलं आहे, आदान सिद्धांत किंवा इनपुट हायपोथेसिस. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडक्यात काय समजून घ्यायचं एवढ्या उत्तरा म्हणजे एवढ्या पर्यायाच्या संदर्भानं की विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीपेक्षा जास्त द्यायचं, पण कसं शक्य असलेलं. नेक्स्ट, कमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकावर अवलंबित असतात. कमिन्सच्या विचारलेले इथं. तर द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन, मूलभूत परस्पर कौशल्य प्रथम आणि द्वितीय भाषेत, द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन, प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. आता इथं आपल्याला अंदाज लावता येत नाही, आपल्याला परफेक्ट माहीत पाहिजे की कमिन्सची जी थिअरी आहे ती नेमकी कोणती आहे, ठीक आहे. तर आपण जर पाहिलं कमिन्सची, तर हा सिद्धांत काय सांगतो की प्रथम भाषेत म्हणजे लँग्वेज फर्स्ट विकसित झालेली जी शैक्षणिक आणि ज्ञानात्मक कौशल्य आहेत ती दुसऱ्या भाषेत हस्तांतरित होऊ शकतात. म्हणजे जे आपल्या लँग्वेज फर्स्ट आहे, समजा उदाहरणार्थ आपले मराठीत डेव्हलप झालेली जी कौशल्य आहेत ती हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये हस्तांतरित होऊ शकतात. याचा अर्थ विद्यार्थ्याची भाषा प्रथममधले कौशल्य विकसित झाली असतील तर द्वितीय शिकताना आधार म्हणून काम करतात. हो, म्हणजे मराठीचं वाचन हे हिंदीला वाचनाला आधार बनतं का, तर हो, बस हेच सांगत आहे त्या कमिन्सला.
म्हणजेच उत्तर काय आहे की प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करत नाही? प्रश्न एकदा परत वाचा. कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करत नाही असं म्हटलंय. तर बघा, शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षरं नसतात. बरोबर आहे ना. आता फक्त क म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय मजा येणार आहे? काय नाही ना. क ड ठीक आहे. पण शब्द जर उच्चारला आपण, मगर हा शब्द उच्चारला तर ते बरोबर आहे, मजेशीर एक प्राणी तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे पहिलं लॉजिक बरोबर आहे. स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते शब्दाच्या तुलनेत. आता इथं हे म्हणजे स्वतंत्र अक्षर असं आहे, म्हणजे त्यांचं हे चुकलं आहे, कारण आपल्या इथं अक्षराचा आणि शब्दाचा संदर्भ घ्यायचा होता. म्हणजे हे पण रॉंग आहे. प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकावर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकाऐवजी. आता पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. जे सुरुवातीला वाचन करतात हे मोठ्या भाषिक घटकावर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकाऐवजी. तर हेच समर्थन करणार नाही. अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करत नाही. तर पर्याय क्रमांक 3 शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करतात, अक्षरं करू शकत नाहीत. तर हे पण बरोबर आहे. ते पहिल्या पर्यायामध्ये पण तेच आले, म्हणजे हे पण बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय घ्यायचं आपल्याला? पर्याय क्रमांक 3. थोडक्यात प्रश्न कसा समजून घ्यायचा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला विद्यार्थ्याला आपल्याला वाचन शिकवायचं, तर अक्षरापेक्षा त्यांना शब्द आणि लहान वाक्य द्या. मग शब्द आणि लहान वाक्य द्यायचं आहे तर या गोष्टीचं समर्थन कशात करता येणार नाही. मग याचा अर्थ असा नाही की प्रारंभिक वाचक मोठ्या भाषिक घटकावर चांगले लक्ष देऊ शकतात, याचा अर्थ असा होत नाही. असं या प्रश्नाला म्हणा की हे त्याच्या संदर्भानं नाही. हे बरोबर आहे. 1, 2, 4 बरोबर आहे, मात्र 3 नाही. त्यानंतर भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? आता इथे विचारलंय, आपण विचार करायचा आहे भाषिकदृष्ट्या. ठीक आहे, जे तुम्हाला माहिती ते नाही, भाषिकदृष्ट्या काय आहे. तर बघा, भाषेची आपली लिपी असते पण बोलीची त्याची लिपी नसते. आता हे बरोबर आहे, जनरली आपल्याला माहिती आहे की हे बरोबर आहे, पण पूर्णतः बरोबर नाही. कारण काय आहे? कारण अनेक भाषांना लिपी नसते ना, म्हणून 100% बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. भाषा आणि बोलीची भाषिक प्रथगात्मता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाहीत. आता आपल्याला असं स्पष्ट सांगता येत नाही कशा भाषिक दृष्टिकोनातून, कारण भाषा आणि बोली हे भाषिक फरकापेक्षा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक फरकावर आधारित असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादी बोली भाषा आहे, तिला जर राजकीय पाठबळ मिळालं, समजा आपण पाहतो की भाषांचा उदय मध्ययुगात आणि प्राचीन कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला. राजकीय पाठबळ जर मिळालं तर तिची बोलीही तयार होईल आणि तिची म्हणजे लिपीही तयार होईल, म्हणजे तिचं साहित्यही तयार होईल. ठीक आहे. म्हणून पर्याय 2 हे उत्तर होणार आहे. कारण भाषांचे लिखित साहित्य असते मात्र बोली मौखिक परंपरेत असते असे आपल्याला म्हणता येणार नाही. एखाद्या बोलीचं साहित्य आपण लिहू शकतो. भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगवेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या एकच असतात. भौगोलिकदृष्ट्या एकच असतात असंही म्हणू शकत नाही आपण. भाषा आणि बोली हे भाषिकदृष्ट्या वेगळे असतात हे बरोबर आहे, परंतु हे रॉंग आहे. म्हणून आपल्यालाच बघा तुम्ही, पहिलं, तिसरं आणि चौथं विधान पण बरोबर वाटतं इथं, परंतु 100% बरोबर नाहीत हे. आणि दृष्टिकोन कोणता घ्यायचा आहे? भाषिकदृष्ट्या. हा पर्याय क्रमांक 2च उत्तर आहे. नेक्स्ट, विरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते ती? हुंकारणे, भाषिक कथन, स्वन, बडबड. तर साहजिकच 7 महिन्याची आहे ना, म्हणजे तिला बडबडच म्हणू आपण. ही पर्याय क्रमांक 4. त्यानंतर उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय बघा,
लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द, लेखनात आणि बोलण्यात वापरतो शब्द, यस त्याला आपण प्रोडक्टिव्ह किंवा ॲक्टिव्ह वर्ड्स म्हणू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर आहे. कारण बघा, वाचकास नवीन असलेला शब्द तर ते अपरिचित शब्दामध्ये जाईल किंवा नवीन शब्दामध्ये जाईल. शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे हे त्याच्यामध्ये येत नाही, ते ग्रहणात्मक वगैरे येईल, ग्रहणात्मक शब्दाच्या प्रकारामध्ये येईल. आणि ओळीच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो, इथं काही शब्द लागत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. पुढीलपैकी कोणते भाषा आत्मसात तंत्र, ज्याला आपण LAD असं म्हणतो, चे योग्य विश्लेषण नाही? किंवा त्याला तुम्ही म्हणजे LADला लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असं आपण म्हणतो. तर कोणतं विधान त्याचं विश्लेषण करत नाही असं विचारले. मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात? तर आता हेच उत्तर आहे, कारण ही भाषेची गुंतागुंत आहे. बघा, मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते, हे त्याचा भाग आहे. मुले त्यांची भाषा कशी शिकतात, हे पण त्याचा भाग आहे. 4-5 वर्षाच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात, हे पण भाषा आत्मसात तंत्र याचं विश्लेषण करतं. कशाचं? 2चं करतं, 3चं करतं, 4चं करतं. पण मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात ही भाषेची गुंतागुंत झाली. हा फार पुढचा टप्पा आहे. हा सिद्धांत मुख्यतः काय सांगतो? LAD व्याकरण आणि भाषेची मूळ रचना मुले कशी आत्मसात करतात यावर लक्ष केंद्रित करतो. पण आता व्याकरण शब्द आल्यामुळं आपण अलंकारिकला म्हणजे त्या अलंकाराचा संदर्भ घेऊ म्हणून आपण ते उत्तर बरोबर म्हणजे आपल्याला वाटतं की हा पण त्याच्यामध्ये येईल, पण हा त्याच्यामध्ये येणार नाही. अलंकारिक भाषा म्हणलं आहे ना तो. स्टार्टिंगलाच बघा, एखादं छोटं बाळ आहे ते अलंकारिक म्हणजे ड्युएल लँग्वेजमध्ये बोलतं का? नाही ना, एकदम प्रामाणिक सरळ आणि स्पष्ट बोलतं ना ते. ठीक आहे, म्हणून हेच त्याच्यामध्ये येणार नाही. नेक्स्ट म्हणजे शेवटचा प्रश्न आहे. भाषिक समुदायात यसचे उच्चारण 2 वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसाकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचे उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तनाचे. समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तनाचे म्हणजे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन म्हणजे कसं? सामाजिक आर्थिक गट, भौगोलिक प्रदेश, वय, लिंग याचा संदर्भ उच्चारणाशी येत असतो हे आपल्याला कळतं. कारण समाज सांस्कृतिक परिवर्तन म्हणजे काय? उत्सव, रूढी, परंपरा, जीवनशैली याचा थेट संबंध आहे का उच्चारणाशी? नाही. समाज मानसशास्त्रीय परिवर्तन म्हणजे काय? मानसिकता किंवा सामूहिक वृत्तीतील बदलाशी संदर्भाने येतो. आणि व्यावहारिक परिवर्तन तर डायरेक्ट लोकांच्या दैनंदिन वागणुकीच्या संदर्भाने, सवय किंवा कामाची पद्धत, तो इथं संदर्भच नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण जो CTET पेपर क्रमांक 1 झाला होता त्याच्या प्रथम भाषेचे आपण प्रश्न पाहिले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण CTET 1चेच आपण द्वितीय भाषा मराठीचे प्रश्न पाहूयात. धन्यवाद.